तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, 100 दिवस 100 व्हिडिओ ह्या चॅलेंजमधला आपला हा 11वा व्हिडिओ. आज आपण आलो आहे ठिबक हातरायला आपल्याच रानात. तर आपल्या बऱ्यापैकी पायपा वगैरे हातरून झाल्यात आणि आत्ता माझं म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवावं म्हणून माझं लक्ष गेलं आपल्या चंदनाच्या झाडावर. तर हे आपलं चंदनाचं झाड आहे. विषय कसा आहे माहिती आहे का, हे चंदनाचं झाड बरेच वर्ष झालं लावलेलं आहे, एक 5 ते 6 वर्ष झाली लावलेलं आहे. पण ह्या झाडावर एवढे घाव टाकलेत, म्हणजे ही आपण डोंगराच्या कडेला असल्यामुळे इकडं मेंढर चालणारी किंवा शेळ्या चालणारी बरीच माणसं येतात. आणि ही माणसं काय करतात की चंदन आले का नाही ह्या झाडाला, आले का नाही ह्या झाडाला, म्हणून ह्याच्यावर हे तोडण्याचा प्रयत्न म्हणजे बघायसाठी हे तोडलेलं आहे. आणि इथनं एक जणानं कोणतरी तोडून पण नेलेलं आहे, वरचा शेंडा पण हाणलेला आहे ह्या झाडाचा. म्हणजे काहीही गरज नसताना ह्याला चंदन जवळपास 10 ते 12 वर्षे ह्या झाडाला चंदन येत नाही. तरी पण माणसांनी ह्या झाडाची तीच हालत केलेली आहे. तिकडं पण आपली एक झाड आहे त्या चिंचेच्या पलीकडं, त्या झाडाची पण अशीच हालत आहे. तर आता ह्या झाडाला वाळवी लागली आहे का, दिसते का तुम्हाला, ह्या झाडाला वाळवी लागली आहे. तर ह्या झाडाला चंदन लागणं आता शक्यच नाही, म्हणजे ह्या झाडाला चंदन लागू शकत नाही, ह्या झाडाला चंदन येऊ शकत नाही आता, म्हणजे माझ्या मते तरी. कारण की हे खालनं जर पूर्णपणे गेलेलंच आहे झाड, काय त्याला येण्याचा भागच नाही ना, म्हणजे तयार कसं करेल ना. तर हा का ह्या साईडनं एवढं खाल्लं, ह्या साईडनं पण बघा आहे का, ह्या साईडनं पण एवढं गेलं. आता ही चंदन तयार झालं असतं, नाही असं नाही, ते चंदन तयार होणार आहेत. पण कसं होणार, ह्या झाडावर जेवढं उत्पन्न भेटणार होतं आपल्याला, तेवढं उत्पन्न आता पुढं जाऊन भेटणार नाही आपल्याला. ह्या निम्म्याला पण निम्मं उत्पन्न भेटणार आहे. तर माणसांचं म्हणजे जे काय माणसं व्हिडिओ आता बघते त्या माणसांना एवढंच सांगणं आहे की तुम्ही चंदन लागलं आहे का नाही, त्याला गिरमीट येतं बघायला, ते वापरत जावा. हे असं कोणाचं ह्याच्यात झाडं दिसलं तुम्हाला तर ते झाड तोडण्याचा प्रयत्न किंवा तोडून बघण्याचा प्रयत्न करू नका. असं काही तुम्हाला त्या झाडाचं नुकसान होणार आहे आणि त्या शेतकऱ्याचं पण नुकसान होणार आहे. जवळपास ह्या झाडाचे आपल्याला किती पण भेटू द्या, 50,000 भेटतील, लाख भेटतील, काय भेटतील आपल्याला माहीत नाही, पण थोडेफार का होईना पैसे चांगले भेटले असते आपल्याला ह्याचे. तर एवढंच सांगतो की जरा वाईच शेतकऱ्याचा विचार करून तुम्ही जरा असली कामं करा. बाकी काय सांगण्याचा उद्देश नाही माझा. तर चला आपण आपल्या मेन मुद्द्याकडे बघूया. आपण ठिबक हातरायला आलेलो. तर हे आपलं बऱ्यापैकी ठिबक थोडंफार हातरून झालेलं आहे. ही एक वावर तर मी हातरलेला आहे. आणि राहिला प्रश्न इकडचा, तर आपल्याला आता इकडं त्या आपण ज्या पांढऱ्या पाईपा टाकलेल्या दिसतात तुम्हाला, त्या पांढऱ्या पाईपा आपल्याला हे म्हणजे जवळपास 3 ते 4 वर्ष जुन्या आहेत त्या. आणि त्या ह्या क्षेत्राच्या आहेत, दुसऱ्या क्षेत्राच्या नाहीत, ह्या क्षेत्राच्या आहेत. ते 4 वर्ष जुन्या पाईपा आहेत त्या. आणि त्या पाईपांना आता बऱ्याच ठिकाणी कुठं फुटल्यात, काय झालं आहे, त्यामुळं त्या सॉकेट आणायचे. आज काय आपलं ते काम होणार नाही, त्यामुळं म्हणलं आता व्हिडिओ करूया. आणि व्हिडिओ करण्याचं कारण त्या झाडामुळं माझ्या लक्षात आलं की बाबा ते दाखवलं पाहिजे, त्यामुळं मी व्हिडिओ केला. तर विषय असा त्या झाडाचा. आणि आता ठिबकची थोड्याफार पाईपा हाताळल्यात, ह्या पाईपा मी कडं हातरून घेतल्यात, त्या दाखवतो तुम्हाला. आणि आपल्या टोटल हिथं बघा, हे जवळपास अडीच एकराला प्लस ऊसाचं हे क्षेत्र असेल आपल्याला. आणि ह्यात आपण सरास सोडल्यात आपल्याच ट्रॅक्टरनं 5 फुटावर आपण ऊसाची लागण करणार आहे. इथं आपल्याला 2 इंची पाईपा आणायच्यात, अडीच पाईपा लागतात 2 इंची. आणि बाकी काय विषय नाही. तर हे आपण व्हिडिओ दाखवतो आता की हे बघा, इकडं पण कोशा सारा सुटल्यात. हे आपलं घरचंच आहे, पण इकडं वाद नको म्हणून आपण हे कधी काढत नाही झाडं वगैरे. ही शेजारी जरा वाद करतात, त्यामुळं आपण काय काढायचा नादाला लागत नाही. त्यांची दगडं इकडं पण सरकतात सारखी, त्यामुळं आपण लई काय नादाला लागत नाही त्यांच्या. ही 5 फुटी सरी आपली आपल्या घरच्या ट्रॅक्टरनं आपणच सोडलेली आहे. आणि राहिला प्रश्न ह्यात रोपं किती लागतात, किती फुटावर लावणार, आपण फुटावरच लावणार रोप. आपण पहिलं आपण लावले होते 1.5 फुटावर लावले होते, 4.5 फुटी सरी होती, ही 5 फुटी सरी आहे. ह्याच्यात आपण 1 फुटावर रोप लावणार आहे, 1 फुटावर लावणार. जमलं तर जास्त, नाही तर जास्त अंतर घेणारच नाही, 1 फुटावर लावणार आहे. आणि ह्यात बघा टोटल किती सारे पडले, 1 2 3 4 5 6 7 8 9 सारे टोटल आहेत, 10. आणि त्या 3 कोशा आहेत आणि इथे 1 कोशा, म्हणजे 10 3 13. ह्यात पण बघा, ही 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. ह्यात सगळ्या अखंड सारे आहेत, ह्यात कुठेही कोसं नाही. हे वावर आपलं अखंड वावर आहे, हे आपण तयार केलेलं आहे. आत्ता इथं पण आपलं खडक होतं, हे गाळ भरून घेतला आणि हे वावर तयार केलं. तर आता हे ऊस लागण झाल्यानंतर हे आपण सगळं काढून घेणार आहे, बांधायचे सगळे
तर हे आपलं सागवान आहे. आपण सागवानाची झाडं आहेत बघा, ती पण आपली सागवानाची झाडं आहेत. इथे चंदनाचं आहे, तिथे एक चंदनाचा आहे, दिसत असेल तर दाखवतो तुम्हाला. या सागवानाच्या मध्ये बरोबर हा चंदन आहे बाबा, आहे का. त्याच्यावर पण बघा हे गाव आहेत, तिथं जवळ जाऊन तुम्हाला दाखवतो मी. पण हे असंच वेळ आहेत बेवड तर त्याचं म्हणजे पाय बी पडतो काय कुठं काय असते डोंगराच्या कडेला काय सांगता येत नाही. तर ह्या पाईपांमध्ये आपल्याला सॉकेट आणायचे. सॉकेट आणून मग आपण हे सगळं जोडून घेणार आहे. राहिला प्रश्न ह्याचा काही हे सगळं फोडायचे आपल्याला. हे आत्ता काय काम करणार नाही आपण, ऊस गेल्यानंतरच हे काम करणार आहे आपण. आत्ता सध्याला ऊसाची लागण आपल्याला महत्त्वाची आहे, त्यामुळं ऊसाची लागण करून घेणार आहे. का असे ह्या पाईप कुठं फुटल्यात, तर त्यासाठी आपल्याला सॉकेट पाहिजेत. ते तिथनं ते एल्बो वगैरे त्या वरच्या पाईपाचे आहेत. पण ह्या पाईप आपण सगळं इकडे ह्या साईडला सगळं अखंड 2.5 इंची करणार आहे आणि वर 2 इंची करणार आहे. त्यामुळं आपण हे सगळं बदललं आहे, म्हणजे हे सगळ्याचं कुठं काय लावायचं ते बदललं आहे. पण हे बघा उंदरांनी खाल्ली पाईप आहे का, नुकसान होतंच, त्यात काय वाद नाही. आणि इतके आपण पाईप हातरून ठेवले ते सगळं. ह्याला आपण आता सॉकेट आणून हे सगळं जोडून घेणार आहे. ऊस लागण करणार आहे पहिली महत्त्वाची, म्हणजे लागण पटकन करणार आहे. तर ही सरी बघूनच तुम्हाला कळत असेल बघा, 5-5.25 फूट अशीच आपण सरी ठेवली आहे. सरी मोठी ठेवली आहे का उत्पन्नात फरक पडतो, म्हणजे असं मी बऱ्याच जणांकडून ऐकलं. त्यामुळे मी सरी ही अशी मोठी ठेवलेली आहे. बाकी काय आपला उद्देश नाही, उत्पन्न कसं वाढवता येईल आपण त्याकडे लक्ष देणार आहे. ऊसाचं नॉलेज आपल्या वडिलांना बरंच आहे. बाकीच्या पिकांबद्दल म्हणजे ज्वारी म्हणा, सोयाबीन म्हणा, ते पण नॉलेज त्यांना बरंच आहे. त्यांनी खूप करून बसले आहेत. माझ्या वयाच्या आधीपासून ते लहान होते तेव्हापासून ते शेती करतात. 10वीपासून जशी 10वी झाली तेव्हापासून त्यांनी शेती चालू केली. आणि राहिला प्रश्न बाकीच्या गोष्टींचा, तर ते आत्ता आपल्याला शिकवतात पण कसं काय झालं पाहिजे, काय कुठली गोष्ट कुठल्या वेळेला झाली पाहिजे. तर बाकीचा प्रश्न काय नाही. आता हे राहिलेली ठिबक आपण हातरून घेऊ उद्या म्हणा किंवा 2 दिवसात, कारण की आपली आता बाकीची कामं चालू होणार. टोमॅटोचा तोडा आला आहे, टोमॅटोचा तोडा. आपले टोमॅटो ह्या वर्षी पहिल्यांदा लावल्यामुळं आपण त्यात जरा वेळेस आपण लक्ष देतो आहे. आणि ह्या साऱ्या आपण परत ना लावून झाल्यावर बघूया कसं काय होतं आहे. लावून लगेच आपण ह्याच्यात औषध मारून घेणार आहे, कारण की काय होते टिकली धरली बारकी सगळीकडेच, कारण की सरा सोडून आपल्याला बरेच दिवस झाले. आणि आपण आता लागण्याचीच वाट बघतो आहे. हे सगळे साफ करून घ्यायचे. ही क्षेत्र आपल्याकडं पहिल्यापासून आहे. हे सागवानाचं झाडं बघा आपलं, हे इथे आपली. बाकी काय नाही विषय. कसा विषय होतो, ऊसाच्या लागणीसाठी जरा वेळेस आपल्याला पावसाची वाट बघणं गरजेचं आहे. सोयाबीनाचा व्हिडिओ तुम्ही काल तर बघितला आहे. सोयाबीन आपण पेरणारच आहे. ह्या 1-8 दिवसात सोयाबीन पेरून आपण मोकळं होणार आहे. तर ऊसासाठी आपण पावसाचीच वाट बघणार आहे. ऊसाला आपण कारण काय होणार आहे, धरण जवळ 50%च्या वर भरत नाही त्यावर आपण काही पाण्याची म्हणजे ऊस लावण्याची गडबड करणार नाही. जर का धरण 50%च्या वर भरलं तरच आपण ऊसाची लागण करणार आहे. आणि राहिला प्रश्न, ही पाईप पण आपल्याला तिकडे नेऊन टाकायचे. तर राहिला प्रश्न हे ठिबकचा. तर ह्या ठिबकची पाईप आपण बघा इथं हातरून ठेवल्यात. आता निघाले आपण ते सॉकेट आणायला. सॉकेट आणून घरी ठेवणार आणि पुन्हा मग ते जोडून घेणार आहे. आणि हे बघा हे इथं पण तसंच हाल झालं आहे ह्या चंदनाच्या झाडाचा. आहे का काही कारण नसताना, काहीही कारण नसताना ह्या चंदनाच्या झाडाला असं केलेलं आहे. हे आपलं झाड आहे, दुसरं कोणाचं पण नाही. आणि जर कोणाला माहीत असेल खात्रीशीर चंदनाची झाडं कुठे भेटतात तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ते आपण आणण्याचा प्रयत्न करून आपण यंदा लावणार आहे. तर हे बघा इकडून पण तसंच केलं झाडात आहे का, मागणं पण. तर आपण यंदा चंदनाची झाडं 100 झाडं तरी लावायचं आपण लक्षात घेतले. बांधानच लावणार आहे, वावरात कुठं लावणार आहे, काय कुठं लावणार आहे बघूया आपण. पण शक्यतो आपण चंदनाची झाडं लावणार आहे ह्या वर्षी, पावसाळ्याचा अंदाज घेऊन. आणि बघूया, चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. इंस्टाग्रामवर आपल्याला सपोर्ट करा, काहीतरी नवीन करतो आहे. आणि धन्यवाद. बाकी काही उद्देश नाही सांगण्याचा. तर चला येतो.